क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाळून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल। मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे। मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो। विशेषत्वाने भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे असतील, यांचे विशेषत्वाने मी आभार मानतो। भारतीय किसान संघ यांनी देखील अतिशय मोलाची मदत याच्यामध्ये आम्हाला केली, त्यांचे मी आभार मानतो। आणि ते मानत असताना निश्चितच मी हा विश्वास व्यक्त करतो की ज्या प्रकारची चर्चा आमची विविध पक्षांची झाली आहे किंवा काल ज्या प्रकारे शरद पवार साहेबांची चर्चा झाली आहे, सर्व पक्ष याचं स्वागत करतील। काल अशोक चव्हाणांची देखील चर्चा चंद्रकांत दादांनी केलेली आहे, त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल। पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही, हाही खूप मोठा बोजा आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे। या योजनेचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकार ने एक ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ़ करने का निर्णय लिया है। साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं, जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं, ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है। छत्रपति शिवाजी महाराज कृषि सम्मान योजना के नाम से ये योजना तैयार की गई है। कुल मिलाकर 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों को इसमें 34,000 करोड़ का फ़ायदा होगा। अपने आप में ये बहुत बड़ी योजना है जिसमें 1.5 लाख तक जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ़ कर रहे हैं। जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू, उनके लिए 1.5 लाख तक की OTS की योजना हमने लाई है। और जो नियमित रूप से भरने वाले किसान हैं उनको भी 25% या अधिकतम 25,000 तक अनुदान के रूप में देने का फैसला ये राज्य सरकार ने किया है। और देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है। सर, आपल्या निर्णयामुळे समितीचे समाधान होईल असं वाटतं का? 30 जून 2016 ही याची कट ऑफ डेट राहील, कारण त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही आहे। ओव्हरड्यू लोन हे 30 जून 2016चं आहे, त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही। आणि जे काही ड्राऊट आहे म्हणजे दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची वर्ष ही 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 आहेत। जी 2008 साली कर्जमाफी झाली होती त्याची ही डेट ही 30 जून 2007च होती। देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही। कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही। पण याचा फायदा सगळ्यांनाच होतो आहे, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार।
जे निकष बिहारमध्ये जे निकष होते त्याच्यामध्ये बदल केलाय का? जी आरमधल्या निकषांमध्ये बदल केला आहे, म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता. आणि याच्यामध्ये विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. क्लास 4 वगळलेला आहे. जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहेत, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना वगळलेलं आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकलेल्या आहेत. मंत्री आमदारांचा पगार आपण 1 महिन्याचा होईल असं वाटतं का? शेतकऱ्यांचं समाधान आता फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही, पण शेतकरी त्यांना साथ देतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरता मदत केली पाहिजे. देखिए, हमने इसके बारे में विचार किया है. इतना बड़ा लोन वेवर करने के बाद निश्चित रूप से राज्य के फाइनेंसेस के ऊपर प्रेशर आएगा. हमने उसका भी विचार किया है. उससे फाइनेंशियल स्थिति के ऊपर जो असर होगा उससे कुछ चीज़ों के ऊपर हमको कंट्रोल लाना पड़ेगा, उसका भी विचार हमने किया है. और मूल रूप से इसको बैंकों के साथ चर्चा करके एक रीपेमेंट का शेड्यूल हम बैंकों से ले सरकार, इसका भी प्रयास हम करेंगे. ये इससे पहले आंध्र प्रदेश और तेलंगाना में हो चुका है, तो उसी प्रकार से हम भी बैंकों के साथ टाइप करके एक रीशेड्यूल, एक पेमेंट का शेड्यूल लेंगे. Are we heading